काय? पुन्हा 2026 मध्ये लॉकडाऊन? हे खरंच आहे का? आणि जर हे खरं झालं तर पुन्हा आपल्याला मार्केटमध्ये क्रॅश बघायला मिळू शकतो. अरे बापरे, म्हणजे माझा पोर्टफोलिओ पुन्हा झिरो होणार? पुन्हा मला इन्व्हेस्टमेंट करावी लागणार की माझी इन्व्हेस्टमेंट सगळी गायब होणार? सो ह्या सगळ्या तुम्हाला पडलेल्या प्रश्नांवरती आज आपण उत्तरं पाहणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये. सो व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला काय वाटतं, लॉकडाऊन होईल का? हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर चला सुरू करूया आजच्या आपल्या या इंटरेस्टिंग व्हिडिओला. हा व्हिडिओ केवळ एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेशनल पर्पजसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारचा फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग ॲडवाइस देत नाही. मी सेबी रजिस्टर्ड फायनान्शियल ॲडवायझर नाही आणि या व्हिडिओमध्ये दिलेली कोणती माहिती ही पर्सनल रिकमेंडेशन समजू नये. सो आत्ताचा आपला बहुचर्चित असलेला विषय लॉकडाऊन 2.0. सो हे खरंच आहे का? सो हल्लीच आपण न्यूजमध्ये पाहिलं की आपल्या पंतप्रधानांनी अशी स्टेटमेंट पास केलेली आहे की चाललेल्या वर्ल्ड वाईड वॉरमुळे आपल्या इंडियामध्ये लॉकडाऊन होण्याचे चान्सेस किंवा तशा पद्धतीची सिच्युएशन येण्याचे चान्सेस जे आहेत ते असू शकतात. सो त्यासाठी सज्ज व्हा. अरे सज्ज व्हा म्हणजे खरं आहे, पण मार्केटमध्ये क्रॅश बघायला मिळेल त्याचं काय? जर आपण पाहिलं 2020 मध्ये जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये असाल किंवा मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असाल तर तुम्ही पाहिलं असेल की किती मोठा फॉल जो आहे तो बघायला मिळाला होता. जर आपण पाहिलं असेल तर 2020 मध्ये तुम्ही इथे समोर माझ्या समोर जो आहे तो इथे निफ्टीचा चार्ट सुरू आहे आणि 2020 मध्ये कशा पद्धतीने स्टॉकचे प्राइस दनादन खाली पडले होते आणि कशा पद्धतीने पोर्टफोलिओ लाल 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 लालच बघायला मिळाला होता. सो आत्ता पण तेच होईल का? तर बघा, मार्केटमध्ये काही होऊ शकतं. मार्केटला फक्त हवा लागते पडण्यासाठी, चढण्यासाठी ते फार वेळ घेतं. तुम्ही जर पाहिलं असेल तर त्यानंतर मार्केट जे आहे, तर आता तुम्ही पाहिलं असेल वर्ल्ड वाईड जे आहे ते वॉर सुरू होते, त्याच्यामुळे मार्केट कंटिन्यू बेसिसवरती खाली येत होतं. पण आता कालच ही न्यूज आली की कदाचित लॉकडाऊन होऊ शकते आणि जर तुम्ही आजचं मार्केट पाहिलं तर ते जवळजवळ 400 पॉईंटने चढलेलं आहे. 400 पॉईंट. मग हे मॅन्युप्युलेशन आहे का की खरंच मार्केटमध्ये बाईंग आलेली आहे? तर माझ्या मते, माझ्या चार्ट ॲनालिसिसनुसार हे मॅन्युप्युलेशन असू शकतं. मॅन्युप्युलेशन म्हणजेच की आत्ता आपल्याला थोडीफार करेक्शन मार्केटमध्ये डाऊनवरून नक्की दिसते, पण मार्केट पुन्हा खाली जाण्याचे संकेत असू शकतात. तुम्हाला काय वाटतं? जर तुम्हाला काय वाटतं हेही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि जर लॉकडाऊन झालाच तर जे कोणी इन्व्हेस्टर आहेत किंवा तुम्ही जर इन्व्हेस्टर आहात तर ही आपल्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, कारण मार्केटची प्राइस आपल्याला खूप खाली मिळू शकते आणि तिथे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी फार छान अशी संधी जी आहे ती आपल्याला मिळू शकते. सो अशा वेळेला न घाबरता आपल्याला जे आहे ना, ह्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. जर आपण कुठल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू पाहतोय, जर आपल्याला आपली ऑलरेडी कुठल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे ती जर लॉसमध्ये आहे तर आपण ॲव्हरेजही करू शकतो. पण घाबरण्यासारखं काहीच नाही, कारण मार्केट झिरो हे कधीच होऊ शकत नाही. ते पुन्हा अपट्रेंडला नक्की जाणार. लॉकडाऊन नंतर पण तुम्ही पाहिलं असेल की मार्केटमध्ये कशा पद्धतीने बाईंग 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 सुरू झाली होती. सो वर्ल्ड वाईड पण पाहता आत्ता थोडीफार बाईंग लेवल नक्की दिसते, पण मार्केट जे आहे ते आपल्याला पुन्हा डाऊनफॉलला जाण्याचे चान्सेस नक्कीच दिसू शकतात. तुम्हाला काय वाटतं तेही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि जर क्रॅश झाली तर आपण आहोतच. आणि आता आपल्या ह्या पुढे अपकमिंग जो कुठल्या व्हिडिओ येतील ते आपल्या सगळ्या लर्निंगच्या असतील स्टेप वाईज. सो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काहीतरी लर्निंगची टॉपिक, जेणेकरून तुम्हाला ट्रेडिंग करता, तुमच्या सायकोलॉजी करता त्याचा उपयोग होईल अशा पद्धतीचे आपल्या व्हिडिओज जे आहेत त्या येणार आहेत. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि हो, तुम्हाला जर इंडियन मार्केट, फॉरेक्स मार्केट ह्यामध्ये लर्निंग करायची आहे तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा फॉर्मही दिला आहे, तोही तुम्ही भरू शकता. सो व्हिडिओ कशी आवडली हे मला नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा. आणि हो, घाबरण्यासारखं काहीच नाही आहे. क्रॅश झाली तर आपल्यासाठी ती सुवर्ण संधी नक्कीच आहे. सो टिल देन भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सेफ ट्रेडिंग, जय महाराष्ट्र. हा व्हिडिओ केवळ एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेशनल पर्पजसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारचा फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग ॲडवाइस देत नाही. मी सेबी रजिस्टर्ड फायनान्शियल ॲडवायझर नाही आणि या व्हिडिओमध्ये दिलेली कोणती माहिती ही पर्सनल रिकमेंडेशन समजू नये.